महावितरण ही सरकारी कंपनी खाजगी क्षेत्रात विकली जाते आहे का? स्मार्ट मीटर, प्रीपेड मीटर यामागचा नेमका काय आहे प्लॅन? आणि या सर्वांचा सामान्य ग्राहकांवर तसेच शेतकऱ्यांवर काय होणार परिणाम याविषयी सविस्तर रिपोर्ट जाणून घेऊ. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहता आहात अपडेट कट्टा. महाराष्ट्रातील तब्बल 3 कोटींहून अधिक ग्राहकांना आणि 44 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना वीज पुरवणारी देशातील सर्वात मोठी सरकारी वीज कंपनी म्हणजे महावितरण सध्या एका ऐतिहासिक आणि वादळी वळणावर उभी आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने महावितरणचे IPO आणण्याच्या हालचालीला अधिकृतपणे तीव्र केले आहे, ज्यामुळे देशाच्या संपूर्ण ऊर्जा क्षेत्रात खळबळ माजली आहे. एकीकडे सरकार सांगतंय की यामुळे कंपनीचा फायदा होईल, पण दुसरीकडे कामगार संघटनांचा आरोप आहे हा महावितरणच्या खाजगीकरणाचा छुपा मार्ग आहे. आणि या संपूर्ण वादामागे आहे केंद्र सरकारचे एक मोठे ऊर्जाविषयक धोरण. आता नक्की काय हा संपूर्ण प्रकार आहे? महाराष्ट्राच्या कोणत्या 3 सरकारी कंपन्या यात गुंतल्या आहेत आणि केंद्र सरकारचा यात काय रोल आहे, या संबंधित सविस्तर रिपोर्ट आपण पाहणार आहोत. आणि ह्या संपूर्ण प्रक्रियेचा एकंदरीत सर्वसामान्यांच्या जीवनावर काय परिणाम होणार, तसेच येणाऱ्या काळात टप्प्याटप्प्यानं कशा प्रकारे आपल्या ज्या शासकीय कंपन्या आहेत त्या प्रायव्हेट होणार आहेत, त्याचविषयी सविस्तर रिपोर्ट बघणार आहोत. चला तर मग जास्त वेळ वाया न घालता थेट मुद्द्याकडे जाऊ, ज्यामध्ये विषय सखोल समजून घेण्याआधी आपल्याला हे माहीत असणे गरजेचे आहे की महाराष्ट्रात वीज निर्मितीपासून तर ती आपल्या घरापर्यंत कशी पोहोचते. आणि यासाठी राज्य सरकारच्या प्रमुख 3 कंपन्या कार्यरत असतात, ज्यामध्ये महानिर्मिती, ज्याला आपण महाजिनको देखील म्हणतो, हिचे काम कोळसा किंवा सौर ऊर्जेद्वारे राज्यात विजेची निर्मिती करणे असे आहे. त्यानंतर आहे दुसरी कंपनी, तिला आपण महापारेषण म्हणतो. आता हिचे काम निर्माण झालेली जी वीज आहे ती मोठ्या वाहिन्यांद्वारे राज्यात प्रसारण करणे हे हिचं काम आहे. आणि त्यानंतर अत्यंत महत्त्वाची कंपनी ती म्हणजे महावितरण. आता हिचे काम वीज थेट आपल्या घरापर्यंत, कारखान्यांपर्यंत आणि शेतीपर्यंत पोहोचविणे म्हणजेच वितरण करणे हे महावितरण या कंपनीचं काम आहे. आता या तिन्ही कंपन्या पूर्णपणे महाराष्ट्र शासनाच्या मालकीच्या आहेत, पण सध्या यातील सर्वात मोठी आर्थिक उलाढाल असलेली कंपनी म्हणजे महावितरण केंद्रस्थानी आहे. आता महावितरणची नक्की काय प्रायव्हेट होणार का, तर याविषयीची लेटेस्ट अपडेट जाणून घेण्या अगोदर आपल्याला एक गोष्ट लक्षात घेणे आहे की राज्य मंत्रिमंडळाने महावितरण कंपनीचे बायफर्गेशन म्हणजेच विभाजन करण्यास आणि त्यानंतर तिचा IPO आणण्यास मंजुरी दिली आहे. म्हणजेच सध्या महावितरणवर जवळपास 90,000 कोटींहून अधिक रुपयांचे कर्ज आणि थकबाकी आहे. आणि यातील सर्वात महत्त्वाचा हिस्सा 75,000 कोटी रुपयाचे कर्ज हे कृषी क्षेत्राच्या वीज सबसिडीशी संबंधित आहे. आणि याचाच एक आधार घेऊन राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतला आहे. आता यावर उपाय म्हणून सरकारने मास्टर स्ट्रोक खेळण्याचे ठरविले आहे, ज्यामध्ये शेतकऱ्यांसाठी MSEB सोलार ॲग्रो पॉवर लिमिटेड आणि MSAPL नावाची एक पूर्णपणे स्वतंत्र कंपनी तयार केली जात आहे, आणि जी केवळ शेतकऱ्यांना सौर ऊर्जेद्वारे वीज देईल. आता यामुळे महावितरणच्या बॅलन्स शीटमधून कृषी क्षेत्राचे ओझे कमी होईल. आणि नुकतेच महावितरणने आपले 32,000 कोटी रुपयांचे कर्ज रिस्ट्रक्चर केले आहे. आता हे सर्व झाल्यानंतर वर्षाच्या अखेरीस महावितरणचा 10% हिस्सा शेअर बाजारात IPOद्वारे विकला जाणार आहे. आणि देशात अशा प्रकारे शेअर बाजारात सूचीबद्ध होणारी महावितरण ही पहिली सरकारी कंपनी ठरणार आहे. आता ही एक आपण बघितलं की खाजगी क्षेत्र आणि सरकारी क्षेत्र यामध्ये आपणास फरक जाणून आहात. जरी सेवा मिळत असली तरी त्याचे काही ना काहीतरी मूल्य आपल्याला बऱ्यापैकी मोजावेच लागते. आता केंद्र सरकारचे ऊर्जाविषयक धोरण आणि राज्यांवर असलेला दबाव हे देखील फॅक्टर एक महत्त्वाचा आहे. कारण राज्य सरकारचा अचानक महावितरण IPO का आणत आहेत असा राज्य सरकारचा अचानक कशामुळे निर्णय झाला, तर यामागे केंद्र सरकारचे कडक ऊर्जाविषयक धोरण आहे, ज्यामध्ये केंद्र सरकारने नवीन राष्ट्रीय विद्युत धोरण 2026 ज्याला आपण नॅशनल इलेक्ट्रिसिटी पॉलिसी हाचा मसुदा आणला आहे. आणि या धोरणाअंतर्गत केंद्र सरकारने स्पष्ट संकेत दिले आहेत प्रत्येक राज्यासाठी की कमर्शियल एफिशियन्सी म्हणजे व्यावसायिक शिस्त असली पाहिजे, ज्यामध्ये देशभरातील सर्व सरकारी वीज वितरण कंपन्या ज्या आहेत त्यांनी आपला तोटा कमी केला पाहिजे आणि नफा कमवणाऱ्या व्यावसायिक कंपनीप्रमाणे काम केलं पाहिजे. तर ह्या सर्व केंद्र सरकारचा तो जो मसुदा आहे यामध्ये आपल्याला दिसू शकतं की आता कंपन्या ज्या आहेत त्या सेवा देण्याऐवजी एक व्यावसायिक स्वरूपाच्या कंपन्या बनणार आहेत. आणि ज्यामुळे आता आपण जे सध्या बघत आहात, ज्यामध्ये
प्रीपेड मीटर बसवणं असेल किंवा इतरही गोष्टी यामध्ये आहेत. त्या अगोदर अतिरिक्त कर्जाची अट देखील या मसुद्यामध्ये आहे, ज्याचा आपण उल्लेख केलेला आहे, ज्यामध्ये केंद्र सरकारने राज्यांना अतिरिक्त कर्ज 0.5% GSDP म्हणजे घेण्याची परवानगी देण्याची जी अट ठेवली आहे, म्हणजे केंद्र सरकार जे अर्थसहाय्य राज्यांना देतं, तर त्यामध्ये एक अट ठेवली की जर तुम्ही तुमच्या वीज क्षेत्रात काही सुधारणा केल्या तरच राज्यांना आता वीज कंपनीसाठी सवलत मिळणार आहे, कर्ज मिळणार आहे. त्याशिवाय राज्याला कर्ज वीज कंपन्यासाठी मिळणार नाही. त्यामुळे देखील एक महत्त्वाचा बदल हा राज्यामध्ये केला जात आहे. आणि त्यानंतर सर्वत्र चर्चा ज्याची आहे स्मार्ट प्रीपेड मीटर आणि फ्रँचायझी मॉडेल. आता केंद्र सरकारच्या धोरणानुसार देशभरात स्मार्ट मीटर लावले जाण्याची सक्ती केली आहे. तसेच महाराष्ट्रात 13 वीज मंडळाच्या जे आहेत त्या खाजगी कंपन्यांना फ्रँचायझी देण्याची तयारी सुरू आहे. त्यामुळेच आपण जर बघत आहात नेहमी मीडियामध्ये की स्मार्ट मीटर का प्रीपेड मीटर का, तर हीच भविष्याची प्लॅनिंग यामागे आहे, ज्यामध्ये मल्टिपल सप्लायर्स असणार आहेत. म्हणजे केंद्र सरकारच्या नवीन नियमानुसार एका भागात कंपन्या वीज वितरित करण्याचा अधिकार मिळणार आहे. म्हणजे आपण मोबाईलमध्ये जिओ किंवा एअरटेल सिम निवडतो तसे वीज पुरवठादार निवडण्याचे स्वातंत्र्य ग्राहकाला देण्याचे हे केंद्राचे धोरण आहे. यामुळे आपल्याला ज्या कंपनीची सेवा बरी वाटेल त्या कंपनीकडून आपण वीज घेऊ शकता, अशा प्रकारची चॉईस ही ग्राहकांना मिळणार आहे. परंतु तुम्ही जर ग्राहक असाल तर नक्कीच तुम्हाला माहीत आहे आज देखील मोबाईल कंपन्यांची काय व्यवस्था आहे. त्यांनी त्यांच्या मनमानी त्यांच्या फायद्याचे रूल बनवून सर्वसामान्यांना वेठीस धरले आहे. ज्यामध्ये आता हा संपूर्ण प्रकार होत असताना यामध्ये एक महत्त्वाचा भाग जो आहे तो म्हणजे या कंपन्या सध्या सरकारी मालकीच्या आहेत आणि यामध्ये हजारो कर्मचारी असतील, लाखो कर्मचारी असतील, ते आपलं जीवनाचा उदरनिर्वाह भागवतात किंवा त्यांचे कुटुंब त्यावरती चालत असतात. आणि हे करत असताना ते जे कर्मचारी आहेत त्यांनी देखील या संपूर्ण आपला जो हे आहे कंपनीचा जो प्रकार चालला आहे प्रायव्हेट करण्याचा, त्यासाठी विरोध दाखवला आहे. आता नाण्याची दुसरी बाजू समजून घेऊ, ज्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या या धोरणांना महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्क फेडरेशन आणि इतर 27 कामगार संघटनांनी तीव्र विरोध याचा केला आहे. संघटनांचे अत्यंत गंभीर स्वरूपाचे असे आरोप आहेत, ज्यामध्ये खाजगीकरणाचा छुपा मार्ग असं एक कर्मचारी संघटनांना याला मुद्दा दर्शवला आहे. ज्यामध्ये संघटनांच्या मते IPOद्वारे 10% हिस्सा विकणे हा केवळ एक बहाणा आहे. यामुळे हळूहळू पूर्ण कंपनी खाजगी भांडवलदाराच्या घशात घातली जाईल असं या कर्मचाऱ्यांचा आरोप आहे. त्यानंतर दुसरा आरोप असा आहे की मालमत्तेचे कमी मूल्यांकन. आता यामध्ये कर्मचाऱ्यांचा आरोप काय सांगतो की महावितरणकडे तब्बल 3 लाख कोटी रुपयांची मालमत्ता आहे आणि IPOसाठी मात्र एकूण कंपनीचे मूल्य केवळ 14,000 कोटी रुपयांचे दाखवले जात आहे. आता हे प्रचंड संशयास्पद आहे. यामध्ये आपण समजू शकता काय होणार आहे. त्यानंतर आहे तिसरा मुद्दा, तर नफ्याचे खाजगीकरण आणि तोट्याचे सरकारीकरण. जर केंद्र सरकारच्या धोरणानुसार एकाच भागात खाजगी कंपन्या आल्या, जसे की अदानी किंवा टॉरंट पॉवर, तर या ज्या खाजगी कंपन्या फक्त मोठे कारखानदार, मॉल आणि श्रीमंत ग्राहकांकडे ओढले जातील, जिथून जास्त नफा मिळतो. पण गरीब, झोपडपट्ट्या आणि दुर्गम भागातील ग्राहक सरकारी कंपनीकडेच, महावितरणकडेच राहतील. यामुळे सरकारी कंपनी पूर्णपणे कंगाल होईल असा आरोप कर्मचारी जे आहेत, कामगार आहेत, त्यांनी केला आहे. आता या सर्वांच्या गोष्टीचा जर वरवर विचार केला आपण, तर यामध्ये सामान्य ग्राहक आणि शेतकऱ्यांवर याचा काय परिणाम होणार आहे, तुमच्या आमच्यासारख्याला याच्या काय झाडा बसणार आहेत, तर जाणून घ्या. तर यामध्ये या संपूर्ण संघर्षात सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की तुमच्या आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य ग्राहकांवर आणि शेतकऱ्यांवर याचा काय परिणाम होईल. तर ज्यामध्ये सर्वात मोठा परिणाम तो होणार आहे वीज दरामध्ये वाढ. आता सरकारी महावितरण ही नफ्यासाठी नाही तर सामाजिक बांधिलकी म्हणून काम करते. पण शेअर बाजारात लिस्ट झाल्यानंतर कंपनी नफा कमवण्याच्या प्रचंड दबावाखाली असेल, ज्यामुळे भविष्यात वीज दरांमध्ये मोठी वाढ होऊ शकते. त्यानंतर आहे सबसिडीवर संकट येणार. जरी शेतीसाठी वेगळी कंपनी स्थापन केली जात असली तरी मूळ महावितरण कंपनीच व्यावसायिक झाली तर भविष्यात सर्वसामान्यांना आणि उद्योगांना मिळणाऱ्या क्रॉस सबसिडीच्या सवलती कमी होऊ शकतात. यामुळे शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसेल. त्यानंतर आहे प्रीपेड मीटरची डोकेदुखी. स्मार्ट प्रीपेड मीटरमुळे ग्राहकाला मोबाईलसारखे आधी पैसे रिचार्ज करावे लागतील आणि रिचार्ज संपताच वीज गुल होईल. अशा प्रकारची स्थिती यापुढे असणार आहे. आणि याबद्दल आता शासन ज्या पद्धतीने हळूहळू ज्या शासकीय कंपन्या आहेत, ज्यामध्ये एकीकडे केंद्र आणि राज्य सरकार वीज क्षेत्राला आधुनिक आणि कर्जमुक्त करण्याचे IPO आणि सुधारणांचे हे पाऊल आवश्यक असल्याचे सांगत आहे,
तर दुसरीकडे 3 लाख कोटी रुपयाची सरकारी मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी आणि खाजगीकरण रोखण्यासाठी कामगार संघटना मोठ्या आंदोलनाच्या तयारीत आहेत. आता तुम्हाला काय वाटते? महावितरणचा IPO आणणे आणि खाजगी कंपन्यांच्या वीज क्षेत्रात उतरवणे योग्य आहे का, की यामुळे BSNL सारखी अवस्था महावितरणची होईल? तुमचे मत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्यास लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि अशाच बदलत्या काळानुसार अपडेट राहण्यासाठी आपल्या अपडेट कट्टा चॅनलला सबस्क्राईब करा. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.